ई कॉमर्स एक्सपोर्ट करताना मी रिटर्न कसे मॅनेज करतो हे आपण आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं सर्वांचं या व्हिडिओमध्ये. तुम्ही बघता एक्सपोर्ट सारथीची अजून एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर मित्रांनो, ई कॉमर्स बिझनेसचा सगळ्यात मोठा लॉस पॉईंट ठरतो तो म्हणजे कस्टमर रिटर्न्स. आणि ई कॉमर्स एक्सपोर्ट करताना आपण क्रॉस बॉर्डर ऑर्डर जेव्हा शिप करतो तेव्हा रिटर्न्स जर ओपन झाले तर आपण ते मॅनेज कसे करायचे आज हे आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. तर मित्रांनो, आपण मार्केट प्लेस वाईज तुम्हाला एक्सप्लेन करून सांगूयात. सपोज मित्रांनो, जर तुम्ही Amazon FBA थ्रू सेल करत असाल तर रिटर्न असतील किंवा डिलिव्हरीच्या ज्या गोष्टी असतील, कस्टमर केअर असतील, हे Amazon स्वतः हँडल करतं. त्यामुळं सपोज जर USA मधल्या कस्टमरनं Amazon FBA मध्ये सेल झालेला आयटम जर रिटर्न केला तर Amazon स्वतः ते पिक करतं आणि स्वतः इन्व्हेंटरी जर सेलेबल असेल तर ती रिस्टॉक करतं. दुसऱ्या केसमध्ये मित्रांनो, जर तुम्ही eBay सारख्या मार्केट प्लेसमध्ये सेल करत असाल तर रिटर्न्स जे असतील ते तुम्हाला स्वतःला हँडल करायचे असतात. तर या केसमध्ये ऑप्शन काय राहतो मित्रांनो, एक तर तुम्हाला बायरकडून ती गोष्ट रिटर्न घ्यायला लागती. ओके, जर तुम्ही पॉलिसी अशी सेट केली असेल की बायर पेज फॉर रिटर्न शिपिंग, हे बायरसाठी पण अवघड होतं, कारण तिथून सपोज USA मधून इंडियामध्ये शिप करायचा आहे आयटम, तर तो खर्च रिलेटिव्हली जास्त आहे. ओके, तर ह्या केसमध्ये मित्रांनो आपण दोन गोष्टी करू शकतो. एक तर सगळ्यात आधी कारण शोधू शकतो रिटर्नचं काय आहे, खरंच जेन्युइन कारण आहे का, डॅमेज गेलाय का आयटम, आपण चुकीचा आयटम शिप केलाय का. ते असेल तर बायरला कन्व्हिन्स करून आपण रिप्लेसमेंट सेंड करू शकतोय. दुसरी गोष्ट मित्रांनो, जर बायरला डॅमेज गुड्स भेटले असतील आणि ते युजेबल असतील तर आपण पार्शियल रिफंड पण ऑफर करू शकतो. सपोज बायरनं ऐकलंच नाही तर त्या केसमध्ये मात्र आपल्याला फुल रिफंड द्यायला लागतो मित्रांनो, किंवा बायरचं जर म्हणणं असेल तर रिप्लेसमेंट हवी आहे तर आपल्याला रिप्लेसमेंट शिप करायला लागते. मित्रांनो, मी मॅक्सिमम ट्राय करतोय की बाबा रिटर्न ओपनच नाही व्हायला पाहिजे, त्याच्या सर्व प्रिकॉशन आपण घेतोय. तरी पण एखादी रिटर्न ओपन झाली तर हा पार्ट ऑफ बिझनेस आहे हे कन्सिडर करून आपल्याला तो हाताळायचा आहे. शेवटी कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन जर झालं तरच आपला बिझनेस ग्रो होतो. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला भेटलं असेल या व्हिडिओतनं. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ.